भाग्यश्री बागुल टीचर आणि आपल्या सर्वांचं आपल्या YouTube चॅनल मध्ये स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत प्रॉब्लेम सेट 6 स्टँडर्ड 5 चा। तर त्याआधी नेहमीप्रमाणे आपण काय बघतोय, एक मोटिवेशनल कोट। काय आजचा कोट? हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका, त्याच हाताने कष्ट करा व स्वतःचे भविष्य घडवा। जर तुम्ही बसून राहिले आणि देवदेव केला किंवा ज्योतिषीकडे जाऊन तुमच्या हातावरचं भविष्य पाहिलं, देव आयतं आणून देणार आहे का तुम्हाला? नाही। तुम्हाला काय करावे लागेल? कष्ट करावे लागतील। जेव्हा तुम्ही कष्ट करणार तेव्हाच पुढे जाणार। जसं विद्यार्थ्यांचं, जर तुम्ही अभ्यासच केलेला नाही तर परीक्षेला मार्क्स मिळतील का? आणि परीक्षेला मार्क्स मिळणार नाही तर रिझल्ट चांगला येईल का? आणि रिझल्ट चांगला आला नाही तर तुमचे नंबर येतील का? म्हणजे काय, तर तुम्ही देवावर, हाताच्या रेषांवर अवलंबून राहू नका। तर काय करा? कष्ट करा। तुमचे कष्ट काय आहेत? अभ्यास करण्याचे। ओके, आता आपण पुढे वळूया। काय आहे पहिला क्वेश्चन, राईट द प्रॉपर सिम्बॉल इन द बॉक्स। या बॉक्स मध्ये आपल्याला कोणता नंबर ग्रेटर आहे आणि कोणता काय स्मॉलर आहे ते बघणार आहे। त्याच्यानुसार आपल्याला काय करायचंय, तो सिम्बॉल फिल करायचंय। पण याच्या आधी लक्षात ठेवा, हा सिम्बॉल जिथं संख्या मोठी असते त्या दिशेने आपण काय करतोय, तोंड लक्षात ठेवण्यासाठी। जसं की ही काय आहे, एक मगर आहे, समजून घ्या, नाही तर हा साप आहे। तर त्याला एका बाजूला काय दिसतंय, जास्त शिकार दिसते आणि एका बाजूला कमी दिसते। सांगावर कोणत्या दिशेला तोंड करेल तो? जास्त ठिकाणी। ऑब्विसली तो काय करेल, जास्त ठिकाणी काय करेल, जास्त। जसं की एका बाजूला जास्त लाडू ठेवले, एका बाजूला कमी लाडू ठेवलेले आहेत। माझ्या या हाताकडे कमी लाडू आहेत, या हाताकडे जास्त लाडू आहेत, तर तुमचं तोंड कुठे असेल रे? इकडे, म्हणजे मोठ्या संख्येकडे, जास्त गोष्टीकडे, जास्त संख्येकडे काय असतं, हे ग्रेटरचं साइन असतं। ओके, आले लक्षात? आता आपल्याला इथं काय करायचंय, नंबर कडे काय करायचं, ते ग्रेटरचं साइन। पण काय करायचं, डायरेक्ट नंबर वाचण्यापेक्षा आपण काय करू, ते किती अंक आहेत, किती प्लेस आहेत ते बघणार आहे। बघा इकडचे अंक 1 2 3 4, इकडे किती अंक आहेत, 4। इकडे अंक किती आहेत, 1 2 3 4 5। म्हणजे ऑब्विसली कोणती संख्या मोठी असेल, ज्या संख्येत जास्त अंक असतील ती संख्या मोठी असेल। म्हणजे काय रे, ग्रेटरची संख्या कोणती आहे, या साइडची। ओके, म्हणजे काय, 15,705 इज ग्रेटर दॅन 5,705। ओके, नेक्स्ट नंबर इज, आपण नेहमीप्रमाणे काय करणार आहे, आधी संख्या मोजणार आहे। 1 2 3 4 5 6 7। ओके, इकडे 7 आहे। 1 2 3 4 5 6 7। आता गंमत आहे, काय रे, इकडे पण 7 तिकडे पण 7। पण घाबरू नका, काय करायचंय, याचे पुढचे 2 डिजिट बघा आणि याचे पुढचे 2 डिजिट बघा। कोणती संख्या मोठी आहे, 22 मोठा की 12 मोठा? ओके, जर तुम्हाला नंबर वाचता येत असेल तर अतिउत्तम आहे। पण एक सोपी ट्रिक सांगते मी, जर तुम्हाला लक्षात येत नसेल तर पुढच्या आधी नंबर्स मोजायचे, दोघी सेम असतील तर पुढचे 2 अंक बघायचे। काय रे, 22 मोठा की 12 मोठा? 22 मोठा। म्हणजे काय, ग्रेटरचं साइन कोणत्या दिशेला जाईल, ह्या नंबर कडे। चला आपण ती नंबर वाचून घेऊयात। काय आहे, 22,74,705 is greater than 12,74,705। आता आपण पुढच्या नंबर कडे वळू। काय आहे नंबर, आधी आपण काय करू, काउंट करू। 1 2 3 4 5 6 7। ओके, तिकडे 7 आहेत। 1 2 3 4 5 6 7, दोघी बाजूला 7 आहे। आता बघूयात दुसरं काय पाहिलं होतं रे, मग आपण पुढच्या 2 संख्या बघू। अरे, इथं पण दोघे अंक सेम, मग काय करू रे, त्याच्या पुढच्या 2 संख्या बघू। काय आहे, इकडं आहे 33 आणि इकडं आहे 32। आता सांगा तुम्ही मला, कोणती संख्या मोठी
मोठी 33 की 32? ऑब्विसली 33 मोठी, म्हणजे ग्रेटरचं साइन कुठे जाईल? या दिशेला. म्हणजे ग्रेटरची संख्या कोणती? मोठी संख्या कोणती? ही आहे. चला आपण तो नंबर वाचूया. 35,33,302 is greater than 35,32,302. ओके, आले लक्षात? आता पुढील संख्या आहे सोपं आहे. याही संख्येत 99 नाही, याही संख्येत 99 नाही. आपण काय पाहिलं रे? आधी काय करायचे? आपण संख्या मोजायच्या, त्याच्यावरच काय ठरवायचं? ग्रेटर, मोठी संख्या ठरवायची. 1 2 3 4 5 इकडे किती संख्या आहे? 5. 1 2 3 4 5 6 इकडे किती संख्या आहे? 6. म्हणजे ग्रेटरची संख्या कोणती? ही, म्हणजे मोठी संख्या ही आहे. तर काय म्हणणार आपण? 9,99,999 is greater than 99,999. हा प्रॅक्टिस सेट मोठा असल्यामुळे आपण पुढचा जो पार्ट आहे, पार्ट 2 आणून तो आपण सॉल्व्ह करणार आहोत. तरी जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, शेअर केलं नसेल, तर लगेच फटाफट काय करायचं? लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. धन्यवाद.